त्याप्रमाणे तुम्हीच देता ना. मग त्या अर्थी तुम्ही त्यांना प्रोव्हिजन देता, त्या अर्थी प्रोव्हिजन कशासाठी देता हे तुमच्याकडे येतं. बरोबर आहे ना. मग आलेलं नाही याचा अर्थ कुठेतरी गोलमाल आहे. हे किती थांबा रे बाळांनो, तुम्हालाही समजेल की कशा प्रोव्हिजन्स केल्या जातात. प्रकल्प अधिकाऱ्याला एका विशिष्ट मर्यादेवरच सही करण्याचा अधिकार आहे. त्याला 10,000चा आहे, यांना लाख रुपयाचा आहे, संजीव कुमारांना 5 लाख रुपयाचा आहे, मंत्र्याला 20 लाख रुपयाचा असं असतं. त्याच्यामुळे प्रकल्प अधिकारी यांच्या सहीशिवाय काही करूच नाही. त्यामुळे असं नाहीये की यांनी काहीच केलेलं नाही, आणि सगळे प्रकल्प अधिकाऱ्यांनीच केलेलं आहे. सीसीटीव्ही घेणं हे प्रकल्प अधिकारी निर्णय घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे हे निर्णय तुम्ही नसतील घेतले, माझं म्हणणं नाही की तुम्ही घेतले. मग ते कोणी घेतले, त्याचा ब्रँड काय होता, त्याचा मेक काय होता, ते कुठल्या क्वालिटीचे मागवलेले होते, ते तुम्ही टेंडर प्रोव्हिजन मध्ये काय काय केलं होतं, टेंडर त्याला क्वालिफिकेशन मध्ये काय काय टाकलं होतं, ते सगळं तुम्ही मागा. हे मंगळवारी हे लक्षात ठेवा तुम्ही काय काय मागणार आहात. आणि म्हणून मी सांगत होतो की एकत्रित सगळे प्रश्न टाकले असते ना तर तुम्हाला असे गुंडावून दिले असते बाहेर सोडून रस्त्यावरती. तेव्हा हे जरूर मागा, हे तुम्ही लिहून घ्या सगळे की टेंडर मध्ये काय क्वालिफिकेशन होतं, ते टेंडर मागवण्याचा अधिकार कोणाला आहे आणि टेंडर सँक्शनिंग अथॉरिटी कोण आहे. लक्षात ठेवा, टेंडर मागवण्याचा अधिकार कोणाला आहे आणि टेंडर सँक्शनिंग अथॉरिटी कोण आहे हे मला माहिती पाहिजे. ही सगळी टेंडर कॉल करण्याचा अधिकार कोणाला आहे आणि टेंडर सँक्शनिंग अथॉरिटी कोण आहे. आणि ही जे यावेळेस योजना सीसीटीव्हीची मी त्याला विचारली त्या ठेकेदाराला, तर तो काय म्हणला, अरे वो बहुत पुराना काम था, अभी ना मैं डिजिटल कैमरा लेके आया, वो बहुत दूर तक दिखना पड़ता है, इसके लिए इसका पेमेंट बढ़ा है, और वो जो अक्रमशाला है ना वो बहुत केबल लंबा लेना पड़ता है. म्हणलं ऐसा कितना इतना, तो त्याची दुपटीच्या तिपटीने किंमत लावलेली त्याने. माझ्या ऐकण्यात आहे की त्याने 40,000 रुपये लावलेली. 4,000ची 40,000 नसेल, पण ती खूप वेगळी आहे. आणि त्यांनी जे माल मागवतो तो मला स्वतः माहिती आहे, आणि इतर पण माल मागवतात ते माझ्याकडूनच हे असे माल नाही घेत माझ्याकडून. म्हणजे मला ते दुसरे येतात चायनावाले जे माल खरेदी करतात, त्यांच्याकडून मला समजलं की हे 400 रुपयाला कॅमेरा येतो. तर त्याच्यानंतर तुम्हालाही सांगून ठेवतो की तुमच्या वसतिगृहामध्ये देखील तुम्ही माहितीच्या अधिकारात मागवा की शासनाने किंवा शासनाचे प्रतिनिधी असलेल्या प्रकल्प अधिकारी की एटीसीने, माझ्या नजरेने हे एटीसी सारखं हे जे टेंडर असेल ते प्रकल्प अधिकारी काढणार नाही तुमच्या सीसीटीव्हीचं. त्या टेंडर मध्ये काय मेक होती, काय प्रोव्हिजन होती, किती भरलेलं आहे, आणि तो कुठला असा आहे की मी ही टोपी देणार असं जेव्हा मी शासनाला कळतो, त्या टोपीची क्वालिटी काय असेल, त्या टोपीची लेंथ काय असेल, त्या टोपीची ब्रथ काय असेल, ती टोपी कुठल्या कापड किती घट्ट असेल हे सगळं लिहिलेलं असतं. आणि त्यांनी जर त्या टेंडरच्या याच्यामध्ये जे काही असेल त्याच्या व्यतिरिक्त काही केलं असेल तर ते चालत नाही, ते टेंडर रद्द करावं लागतं. ते टेंडर, आणि दुसरी गोष्ट आल्यानंतर ते चेक करावं लागतं की एखादी गोष्ट लागते भिंतीवरती तर ती तशीच आलेली आहे की नाही टेंडर प्रमाणे हे तपासावं लागतं. त्याच्यावर सही करावी लागते की टेंडर प्रमाणे आले आहे. हा सगळं तपासता येतं. तुम्ही बिलकुल असं वाटून घेऊ नका की आता काय होऊ शकत नाही, तसं नाही. जर त्यांचं उद्या टेंडर कॉल करतील, टेंडर तुम्हाला दाखवतील, टेंडर मध्ये जे असेल त्याप्रमाणे जे असेल तर ठीक आहे, नसेल तर त्यांना त्याचं उत्तर द्यावं लागेल. तर अजून एक आमची रिक्वेस्ट आहे, आम्हाला वसतिगृहाला एमपीएससी आणि युपीएससीचे क्लास घेतले जातात. तर एमपीएससी युपीएससीचे क्लास कोणत्या ह्याच्यातून कुठल्या ठिकाणी आम्हाला माहित नाही, पण ते आम्हाला मंजूर होतात. मुलांकडून फॉर्म भरले घेतले जातात. मुलांना फक्त 2-2 पुस्तकं घेऊन असे मुलांचे फोटो काढून घेऊन जातात ते, आणि 2 महिने फक्त शिकवतात. एमपीएससीचा क्लास 2 महिने रोज 1 तास शिकवतात. 2 महिन्यात एमपीएससीचा अधिकारी होतो का? आणि त्याचबरोबर सर अजून मला हे आहे की जर एमपीएससी आणि युपीएससीचे क्लास आम्हाला जर तुम्ही मंजूर करून देत असाल तर चांगल्या अकॅडमीला जॉईन करून द्या, म्हणजे चांगल्या अकॅडमीला विद्यार्थ्यांना पाठवता येईल असं करा. पण ही तुमची योजना काय एमपीएससी आणि युपीएससीची? प्रकल्प अधिकाऱ्यांकडनं जे विद्यार्थ्यांनी आपल्याला एमपीएससीला किंवा युपीएससीला बसायची परमिशन मागितलेली असते किंवा इच्छा प्रदर्शित केलेली असते, त्या ठिकाणी प्रकल्प अधिकारी प्रस्ताव पेपरमधून मागवतात विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी, आणि मग ती न्यूक्लियस बजेटच्या अंतर्गत ती योजना मंजूर केली जाते आणि ती प्रकल्प अधिकाऱ्याकडनं राबवली जाते. नाही, एक मिनिट. असं आहे की महाराष्ट्रामध्ये एक ठाणे महानगरपालिकेची चिंतामणराव देशमुख अकॅडमी आहे आणि एक मुंबई विटीला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची अकॅडमी आहे. ठीक आहे ती.
मग तुम्ही त्यांच्याशी ही शासनाचीच पोरं असल्या कारणाने त्यांच्याशी का टायप करत नाही? आता कुठलाही माणूस येऊन एमपीएससी नाही शिकू शकत. एमपीएससी साठी डेडिकेटेड, युपीएससी साठी डेडिकेटेड टीचर्स असतात. ते टीचर्सच करू शकतात. आणि जर तुम्ही दरवर्षी करता तर तुम्ही एक लॉंग टर्म पॉलिसी म्हणून एक 10 वर्षासाठी अकॅडमीशी काच करार करून घेत नाही की 10 वर्षासाठी ही अकॅडमी शिकवेल. त्यामुळे त्यांचे परमनंट शिक्षक ह्या पोरांना परमनंटली शिकवतात. 2 महिन्यामध्ये एमपीएससीचा अभ्यास होऊ शकत नाही. एमपीएससीचा अभ्यास करायला कमीत कमी 8 ते 9, 10 महिने घासावं लागतं. तेव्हा एमपीएससी आणि युपीएससीला 2 वर्ष तरी घासावं लागतं तर युपीएससी. मग ही जर पोरं एमपीएससी आणि युपीएससी तयारी करतात आणि शासनाची मानसिकता आहे की आपल्यातल्या आदिवासातली पोरं पुढे गेली पाहिजेत तर मग आपण केलं पाहिजे. तर म्हणजे हे ज्या पद्धतीने याने आरोप केला की 2 पुस्तके देतात, फोटो काढतात, हे काय खरं म्हणजे हे अगदीच फ्रॉड दिसतोय हा मोठा. तेव्हा तुम्ही हे तपासा. म्हणजे ह्याच्यामध्ये आपली पाटील साहेब आपली मानसिकता असेल की पोरांनी शिकलं पाहिजे तर ह्याच्यामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण योजना आणि शासनाला सादर करा किंवा तुमच्या लेवललाही तुम्ही करू शकता. चांगल्या अकॅडमीच्या चांगल्या शिक्षकांशी बोलून घ्या की तुम्हाला आम्ही पोरं देतो किंवा आमची पोरं तुम्ही घ्या. कारण का तुम्ही ते पैसे देणार आहात, तुम्ही पैसे देणार आहात. मग चांगल्या अकॅडमीशी बोला ना आणि चांगल्या अकॅडमी तयार होतील ना. आता मी माझ्या मतदारसंघामध्ये 60 पोरांसाठी एमपीएससी युपीएससीची ट्रेनिंग फुकट चालवतोय. ते शिक्षक विचार येतात, शिकवतात, संध्याकाळी 2 तास त्या पोरांसाठी जातात आणि जातात. असं नाहीये, लोक समाजामध्ये अशी पण आहेत जे अशी कामं करू इच्छितात. तर आपणही एक पाऊल पुढे जाऊन एक करावं. यांचं भविष्य जर तुमच्या हातात आहे तर ते भविष्याची खेळू नये. हॅलो, आमच्या इथे सध्या एमपीएससीचे क्लास चालू आहे. जवळजवळ 1 आठवडा झाला मी रोज एमपीएससीच्या क्लासला बसतो. जवळजवळ 1 फळा आणलेले आहे त्यांनी. आणि जर ते लिहिलेलं पुसायचं असेल तर आमच्याकडून डस्टर मागतात. आणि प्रशिक्षणाचं नाव आहे एमपीएससी युपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन. तर आम्हाला महालेखापाल याविषयी शिकवलं गेलं सर एका दिवशी. तर त्या दिवशी ते सर बोलले की मी जे शिकवलं त्याविषयी तुम्हाला काय अडचण आहे. तर मी त्यांना विचारलं. त्यांनी महालेखापाल, त्याची कर्तव्य, जबाबदाऱ्या सर्व शिकवलं. ते आम्ही लक्षात ठेवलं. त्यानंतर ते बोलले की तुमचा काय प्रॉब्लेम आहे, आता तुम्हाला याच्याचं काय समजलं. मी विचारलं सर, मी सांगतो, मी विचारलं की सध्याचे महालेखापाल कोण आहे. तर त्या जो शिक्षक होता त्याने उत्तर दिलं की ते काय गरजेचं नसतं, ते सतत बदलत असतात. आता युपीएससी शिकवणाऱ्या जर शिक्षकाची अशी मानसिकता असेल तर मग ते दर्जा काय असावा. तर तुम्हाला जर नाव माहीत नसेल तर मी स्वतः सांगतो की पोखरकर हे कॉन्ट्रॅक्टर आहे तिथले आणि त्यांनी हा कॉन्ट्रॅक्ट पार केलेला आहे. आणि तेच सध्या शिक्षणाचा जो आमचा उहापोह आहे तो चालवला आहे त्यांनी. मंगळवारी तुम्ही विद्यार्थी प्रतिनिधी सुधीर पाटील, आता हे सुधीर पाटील माझ्या अंदाने संजीव कुमारांशी बोलून घेतील, मीही संजीव कुमारांशी बोलून घेईन. पण हे मंगळवारी पार केल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी मी नागपूरला जाईन अधिवेशनासाठी. तेव्हा तुम्ही हे सगळं संपून संध्याकाळी परत एकदा दूरध्वनीवर आपण बोलूया. आणि ठाण्याच्या वसतिगृहामध्ये मी स्वतः येऊन जाईन. बघूया आपण काय काय तिथे कमी जास्त आहे. आणि मुली आणि मुलांच्या दोघांच्या वसतिगृहामध्ये मी स्वतः येतो. उद्या किंवा परवाच येतो मी. ठाण्याचं तर फार करू दे बाळा मला. तर ते करून मंगळवारी तुमचे सगळे प्रतिनिधी आणि त्याच्यामध्ये ह्या ज्या विद्यार्थिनी आता बोलून गेली भगिनी यांना सगळ्यांना बोलवा. तुम्ही एकत्र बसा आणि हे जे मेन जे काढलंय नको त्या योजना, हे तुम्हाला धमक्या देणं, मोबाईल बंद करणं, हे सगळं सदरचे प्रकल्प अधिकारी या मुली आणि मुलं यांना समोरासमोर बोलवून याच्यातनं काय मार्ग निघतो ते सांगा. नाही तर अन्यथा आपल्याला अंध मार्ग मोकळे आहेत. 1 मिनिट सांगतो सर, ऐकून घ्या. या नको त्या योजनासाठी शासनाला लाखो रुपये खर्चवण्यासाठी पैसा असतो. मग आम्हाला ज्या मूलभूत गरजा आहेत, जेवणाविषयी, शिक्षणाविषयी, पाण्याविषयी, आरोग्याविषयी, इंटरनेट विषयी, याच्यासाठी गव्हर्नमेंटकडे पैसा नाहीये का. प्रश्न मला विचारायचा आहे का, जर महाराष्ट्र शासनाचा जी आर निघाला तर तो एका विभागापुरताच मर्यादित असतो. नाही ना. मग असं का होतं जेव्हा नागपूर विभागांतर्गत, तर एकदम गंभीर प्रश्न आहे. आणि आता 2011चा जो जी आर निघाला होता त्याच्यामध्ये अशा